आताच प्रथमेशच्या सरांना भेटून आलो. प्रथमेश असा का वागतो असं विचारत होते ते. मी तर काय उत्तर देणार का? आतापर्यंत कधीही नशिबावर विश्वास नाही ठेवला, पण आता मात्र स्वतःच्या कमनशिबावर विश्वास बसायला लागलाय. भाई, मनासारख्या न घडलेल्या प्रत्येक गोष्टीसाठी कुणाला तरी दोष द्यायलाच हवा का? आपण सगळे अपसेट आहोत प्रथमेश स्विमिंग पूलमध्ये उतरला नाही म्हणून. मग त्याची काय अवस्था होत असेल? भाई, आता सगळ्यात जास्त गरज आहे ती त्याला समजून घेण्याची. आपल्याला काय वाटतंय ते आपण सांगू तरी शकतो, पण त्याला तेही करता येत नाही. विचार करा, त्याची आतल्या आत किती घुसमट होत असेल. हे ऐकल्यापासून ना एकाच गोष्टीचा विचार करतोय मी. त्याच्या डोक्यात असं काय आलं असेल की ज्याच्यामुळे त्याला पाण्यात उतरायची भीती वाटतेय. भाई, मला सांग, यापूर्वी त्याला पाण्यात जाऊ नको म्हणून कोणी ओरडलं होतं का? राधा ओरडली होती एकदा, पण या कारणावरून नाही. तिला त्याच्याबरोबर जायला वेळ नव्हता आणि त्याचा हट्ट सुरू होता म्हणून. नाही, तसं नाही. म्हणजे असं काही घडलं होतं का ज्याच्यामुळे त्याला पाण्यात जाण्याची भीती वाटेल? नाही, असं काही नाही. पण तुम्ही असं का विचारताय? कारण भाई, त्याने कोणाचा तरी धसका घेतलाय. कशावरून? हे डोळ्यांचं चित्र. हे तेच डोळे आहेत भाई, जे कदाचित त्याला पाण्यात जाण्यापासून घाबरवत आहेत. इथे आल्यापासून तो खूप अस्वस्थ आहे भाई. अचानक त्याला काय झालं माहित नाही. कागद पेन्सिल घेऊन हे चित्र काढलं त्याने, आणि त्याची सगळी चित्र ज्यात पाणी आहे ती सगळी चित्र फाडून टाकली त्याने. तुम्हाला आठवतंय भाई, हे डोळे कोणाचे आहेत? नाही, मला नाही आठवत. भाई, तू जर प्रथमेशला न्यायला आला असशील तर प्लीज त्याला नको नेऊस आज. तो जरा अपसेट आहे. तुम्ही आलायत हे माहिती असूनही तो बाहेर आलेला नाहीये. कदाचित त्याला वाटत असेल की तुम्ही त्याला रागवाल. आणि दुसरी गोष्ट, हे डोळे, हे डोळे कोणाचे आहेत हे त्याच्याकडून समजून घेण्याचा आम्ही दोघी जणी प्रयत्न करणार आहोत. तितकं जरी कळलं ना तरी त्याच्या मनातली भीती काढून टाकता येईल. पण त्यासाठी हे डोळे कोणाचे आहेत हे शोधणं खूप गरजेचं आहे. चंदू, कसा आहेस रे बाळा? अचानक कसा काय आलास? प्रथमेशला न्यायला आलो होतो. त्याने पोहायला उतरायला नकार दिला. हो, बाहुली बोलली मला. जे होतं ते चांगल्यासाठीच होतं चंदू. आजोबा, मी माझ्या आयुष्यामध्ये खूप अपयश बघितली. बऱ्याचदा माघारही घेतले, पण तेच नशीब प्रथमेशचंही असावं. चंदोबा, एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून नाउमेद व्हायची सवय गेली नाही तुझी अजूनही. सगळ्या इच्छा, सगळ्या आकांक्षा अशा
अपुऱ्या राहायला लागल्यावर उमेद ती कसली राहणार? हे बघ चंदू, प्रथमेशनं पोहायला पाण्यात उतरायला नकार दिला, याचाच अर्थ त्याच्या जीवाचा धोका टळला. यावर आपण समाधान नको का मानायला? हो हो आजोबा, पण आत्ता कुठे त्याच्या आयुष्यामध्ये काही चांगल्या गोष्टी घडत होत्या आणि तोच आता त्याच्यापासून दूर पळतो. हे ते चित्र त्यानं काढलेलं. या डोळ्यांना घाबरून तो पाण्यात उतरत नाहीये म्हणे. मला कशाचा काही अर्थच कळत नाहीये. प्रथमेशनं आजपर्यंत जी काही चित्र काढली आहेत ती कधीच निरर्थक नव्हती. त्यांचा अर्थ भूतकाळाशी किंवा नजीकच्या वर्तमान काळाशी लागत होता. ज्या अर्थी त्यांनी हे चित्र काढलं आहे चंदू, त्या अर्थी त्याच्या मनात नक्की काहीतरी असणार. आजोबा, मला वाटतं की तो कुणाला तरी घाबरतोय आणि तो ज्या व्यक्तीला घाबरतोय त्याच व्यक्तीचे हे डोळे असावेत. फक्त ती व्यक्ती कोण तेच कळत नाहीये. बोला दी. भाई, माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे, पण त्यासाठी मला तुझी मदत हवी आहे. बोल ना. गेल्या काही दिवसात माझ्या एक गोष्ट लक्षात आली आहे. तो विक्रांत भोसले माझ्यापर्यंत पोहोचण्यासाठी खूप प्रयत्न करतोय. काय केलं त्यानं? तो आधी वॉर्डन अँड कंपनीपर्यंत पोहोचला, मग स्वप्नीलवर नजर ठेवली. स्वप्नीलच्या मदतीने माझ्यापर्यंत पोहोचता येतंय का ते पाहिलं. पण त्याला जेव्हा कळलं की ते शक्य नाहीये, तेव्हा त्यांनी स्वप्नीलवरच हल्ला केला. विक्रांत ना? नाही, त्याच्या माणसाने. तो स्वप्नीलला जनार्दन पाटील या नावाने भेटत होता. हा तोच माणूस आहे ज्याने मला पकडून ठेवलं होतं. परमेश्वर? हो, यशवंतराव सरंजामेचा माणूस. या परमेश्वरला आता ना आधी एक मिनिट भाई, घाई करू नकोस. तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? या सगळ्या मागे युक्ती विक्रांत भोसलेची आणि शक्ती यशवंतराव सरंजामेची. आपण जर कुठल्याही प्रकारची घाई केली तर ती गोष्ट आपल्याला महागात पडू शकते. अरे तो एवढं सगळं करत सुटलं आणि आपण काहीच करायचं नाही. नाही, आपण करायचं ना, पण शांतपणे. बरं, तुझ्या डोक्यात काय आहे बोल. आपण एक सापळा रचायचा. आणि त्यात विक्रांत सापडेल असं तुला वाटतं? हे असले सापळे रचण्यात आयुष्य गेले त्याचं आधी. म्हणूनच आपण त्याला सापळ्यातच पकडायचं. ठीक आहे, काय करायचं बोल. हे बघ भाई, सगळ्यात आधी तू स्वप्नीलला फोन कर. त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहा, कारण सध्या त्याला तुझी जास्त गरज आहे. स्वप्नीलची काळजी करू नकोस, माझ्यावर सोडते. त्याच्या केसालाही धक्का लागणार नाही. भाई, माझ्या डोक्यात जो प्लॅन आहे तो सक्सेसफुल झाला तर त्या विक्रांत भोसले बरोबर अभिमान सरंजामही आपल्याला सापडेल. मी काय सांगतोय ते नीट ऐक. पण भाई, हा प्लॅन ठरल्याप्रमाणेच घडायला हवा. तू टेन्शन घेऊ नकोस, मी आहे ना.
सगळं काही ठरल्याप्रमाणेच होईल. ठीक आहे, मी ठेवतो फोन. बाय. बाय. बोला जोशी बुवा. सॉरी, बोला डॉक्टर जोशी. यशवंतराव, तुमचं माझ्याकडे काही महत्त्वाचं काम आहे असं तुम्ही फोनवर म्हणालात, आणि म्हणून तुम्ही मला भेटायला माझ्या घरी आलात. तेव्हा तुम्ही बोला. हवा पाण्याच्या गोष्टी बोलण्यापेक्षा सरळ मुद्द्यावरच येतो. माझा मुलगा अभिमान पोलीस कस्टडीत असताना तुमची ट्रीटमेंट चालू होती. हां, दगड झाला होता त्याचा, जीव असून निर्जीव. पण तुम्ही चमत्कार केला. पोरगा बोलला नाही, पण त्यानं थोडीशी हालचाल केली. फार थोड्या वेळात तुम्ही हा चमत्कार केलात. दुसऱ्या कोणालाही जमलं नसतं. यशवंतराव, तुम्ही मला मोठेपणा देताय, पण खरं सांगू का, या सगळ्यामध्ये तुमच्या मुलाचा अभिमानाचाही तेवढाच वाटा आहे. त्याच्या सबकॉन्शियस माइंडनी रिस्पॉन्सच दिला नसता तर काहीच शक्य झालं नसतं. तुम्ही तेव्हा एक वाक्य म्हणाला होतात, आपल्याला जरा आणखी वेळ मिळाला असता तर बरं झालं असतं. खूप प्रयत्न केले मी, पण नाही जमलं. खूप वाईट वाटलं होतं मला. पण तेव्हाच मी मनातल्या मनात ठरवलं होतं की तुम्हाला जास्त वेळ मिळवून द्यायचा. हो, पण मला समजलं की सध्या तो पळालाय. जरा फरार झालाय. जे आहे ते आहे. ते बोलायला कसली लाज. पण समजा मी असं म्हटलं की त्याच्यावर पुन्हा ट्रीटमेंट करायची, तर कराल? पण तो फरार आहे ना? पण समजून चालू की तो फरार नाही आहे, तर कराल ट्रीटमेंट? यशवंतराव, अशा काही गोष्टी समजता येत नाहीत. मी त्यावेळी जे केलं त्याला कारण म्हणजे ही केस माझ्या मित्राची होती. त्यावेळी मध्यस्थी करणारे इन्स्पेक्टर विक्रांत भोसले होते. आणि मुख्य म्हणजे त्यावेळी मला असं वाटलं की अभिमान निर्दोष आहे. निर्दोष तर तो अजूनही आहे डॉक्टर साहेब. हो, पण बाकीच्या गोष्टी आता तशा राहिलेल्या नाही आहेत. ही केस आता बेकायदेशीर मानली जाईल. कोर्टात ही केस उभी राहिली तर कदाचित मला धोका निर्माण होऊ शकतो. कसला धोका? कसला धोका? नाही, आणि कोर्टात ही केस उभी तर राहणारच आहे, पण आधी नाही, तुमची ट्रीटमेंट झाल्यानंतर. आणि तुम्ही मला कायद्याची भाषा सांगता, पण माणुसकीचं काय? तुम्हाला माहिती आहे की तो निर्दोष आहे. तुम्ही स्वतः तसं कित्येकदा म्हणला आहात. मग तुम्हीच असं का बोलता आहात? कारण कायद्याची चौकट. कुठली चौकट? कसली चौकट? मोडून तोडून टाकीन सगळ्या चौकटी. त्याला अडकवायचं असलं तर सगळ्यात तरतुदी आहेत तुमच्याकडे,
आणि आता तो पळून गेलाय तर कायद्याची भाषा सांगताय. हे बघा, तुम्ही फक्त त्याला बोलतं करा. भर मध्यरात्री सुद्धा कोर्ट उघडायला लावतो की नाही बघा. मग कसला जज आणि कसले वकील सगळ्यांना आणून उभं करतो. फक्त अभिमान निर्दोष सुटला पाहिजे. माझं ऐकाल? फक्त एका बापासाठी एवढं करा. मला निराश करू नका. माझ्या कातड्यांचे जोडे करून तुमच्या पायात खाली. यशवंतराव, मला एकदा डॉक्टर विराज सामंत यांच्याशी बोलावंच लागेल. नाही, तुम्ही ते बोला ना, पण मला नाही म्हणू नका. हॅलो, काय चाललंय? रमेश काय म्हणजे? झोपले होते. तुझ्याकडनं दुसरी अपेक्षा करणंच चुकीचं आहे. फोन कशाला केला होता? तुला झोपेतनं जागं करण्यासाठी. तहान लागल्यानंतर विहीर खोदणारी माणसं मला आवडत नाहीत आणि तू तशीच आहेस. जोपर्यंत प्रकरण गळ्यापर्यंत येत नाही ना तोपर्यंत तू जागी होत नाहीस. आणि म्हणून तुला जागं करण्यासाठी फोन केला होता. मग काय रात्रभर जागत राहू? शास्त्रांना संपवायचं असेल ना तर तुला जागं राहावंच लागेल सुलेखा. पण आता ते इथे शक्य नाहीये. कधीतरी एखादी अशक्य गोष्ट मी तुम्हाला शक्य करून दाखवीन असं म्हणत जा सुलेखा. मग त्या 3 जणांना काय मी? ते तू नाही, इंदुमतीने मारलंय. किंबहुना इंदुमतीने तुझ्याकडनं ते करून घेतलंय. आपल्याकडे कर्तृत्व नसेल ना तर ते कसं मिळवता येईल ह्याचा विचार माणसाने करावा. दुसऱ्याचं कर्तृत्व आपल्या नावावर ओढणाऱ्या माणसांना मी चोर म्हणते. सतत मला घालून पाडून बोलण्यात तुम्हाला काय समाधान मिळतं ना, ते अजून मला कळलेलं नाहीये. कारण तुझ्यातला राग, तुझ्यातली चीड मला विझून द्यायची नाहीये. जोपर्यंत तुझ्यामध्ये हे धगधगते निखारे आहेत, जोपर्यंत ते पेटतात तोपर्यंत ते तसेच ठेवावे लागतील. ते जर का एकदा शांत झाले ना तर तू शांत होशील. आणि तू शांत झालीस तर इंदुमती जागृत होऊ शकणार नाही. एक लक्षात घे सुलेखा, ज्या ज्या वेळेला सुलेखा हतबल झाली त्या वेळेला इंदुमती जागृत झाली. कारण सुलेखाच्या रागाला सीमा आहेत पण इंदुमतीच्या संतापाला सीमा नाहीत. पण आता इथे काही करू शकत नाही. आधी घरात आहे आणि तो इथे असताना काहीही करणं धोकादायक ठरेल. पुन्हा करणं. सुलेखा इंदुमतीला धोका कधीच जाणवला नाही पण सुलेखाला मात्र जिथे तिथे धोका दिसतो. तुझ्याशी बोलण्यात ह्यापुढे काहीच अर्थ नाहीये कारण तुला काही जमेल असं मला आता वाटत नाहीये. आणि तुझ्यासाठी रक्त आटवण्यात आता मला इंटरेस्ट नाहीये. कळलं?